student. We see this next points of commerce. So this commerce means what? Commerce is that part of business activity which is concerned with distributions of goods and service produced by industry. Commerce means वाणिज्य. Commerce कशाला म्हणायचं आहे? So this first distributions of goods and service produced by industry. काय केलं जातं की इंडस्ट्रीमध्ये जे काही उत्पादन तयार केलेलं आहे ते उत्पादन काय करायचं आहे, त्याचं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजेच काय की इंडस्ट्रीमधून उद्योगाने तयार केलेलं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन हे काय करायचं तर कस्टमरच्या हातामध्ये ग्राहकाच्या हातामध्ये पडेपर्यंत जी काही मधली जी प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस कोण करत असतो? कॉमर्स करत असतो. So this first points of includes in this commerce of trade. Trade denote buying and selling of goods and service. Trade is an exchange of goods and service with money or money's worth. ट्रेड मीन्स व्यापार. व्यापार काय करतो की जे तयार झालेले उत्पादन आहे ते उत्पादनाची खरेदी विक्री करण्याचं काम हा व्यापार करतो. मग ते तयार झालेले उत्पादन ती वस्तू आहे ते वस्तूचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? पैशामध्ये करायचं. म्हणजेच रूपांतर म्हणजेच काय ते प्रत्यक्षपणे ती वस्तू विकायची आहे आणि विकून त्यातून पैसा जमा करायचा आहे. हे जमा करण्याचं काम कशामध्ये होतं तर ट्रेडमध्ये होतं. सो दिस ट्रेड इज फर्दर क्लासिफाईड ॲज द नंबर 1 ऑफ होम ट्रेड. In this trade, buying and selling of goods and service take place with the geographical boundaries of country. होम ट्रेड म्हणजेच काय त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं की देशांतर्गत होणारा जो काही व्यवसाय आहे त्यालाच काय म्हणायचं? होम ट्रेड असं म्हणतात. सो दिस इन्क्लूड्स ऑफ दिस नंबर 1 ऑफ होलसेल ट्रेड. होलसेल ट्रेड. In wholesale trade, goods are purchased and sold in bulk. A wholesaler purchase in large quantities from the producers and sells in small quantities to the retailers. He is the link between the producers and the retailer. होलसेलर घाऊक व्यापारी. घाऊक व्यापारी काय करतो की त्यात तो सुरुवातीला काय करतो जो काही प्रोड्युसर आहे म्हणजे उत्पादक आहे तो उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी काय करतो खरेदी करतो आणि ती क्वांटिटी काय करतो तो जे काही रिटेलर आहे म्हणजे छोटे छोटे उद्योजक आहे ते छोटे छोटे जे व्यापारी आहे ते छोटे छोटे व्यापाऱ्यांना काय करतो तो विकत असतो. त्याला होलसेल ट्रेड असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादकाकडून वस्तू विकत घ्यायचे आणि छोटे व्यापाऱ्यांना काय करायचं ती वस्तू विकायचं काम हा काय करतो? होलसेलर करतो. देन द नेक्स्ट ऑफ दिस रिटेलर ट्रेड. Retailer trade is business activity associated with the sale of goods to the final consumers. A retailer is the one who purchases from the wholesaler or sometimes directly from the producers and sells them in smaller quantities to final consumers. रिटेलर हा किरकोळ व्यापार. त्या कशाला म्हटलं जातं की घाऊक व्यापाऱ्याकडून एखादी खरेदी केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू प्रत्यक्षपणे कस्टमरला विकण्याचं काम कोण करत असतो? रिटेलर करत असतो. नेक्स्ट ट्रेड ऑफ फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड व्हेन ट्रेड टेक्स प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज इट इज नोन ॲज फॉरेन ट्रेड. विदेशी व्यापार कशाला म्हणायचा आहे की तो व्यवसाय हा काय केला जातो वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे एकच व्यवसाय वेगवेगळ्या देशांमध्ये काय केला तो केला जात असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? फॉरेन ट्रेड असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये डिवायडेड केलं. फर्स्ट इज इम्पोर्ट ट्रेड. When goods and service are purchased from another country, it is called as import trade. Import trade means आयात व्यापार. आयात व्यापार कशामध्ये? when goods and service are purchased from another country. काय केलं जात असेल आपण जी काही खरेदी करणार आहोत ही खरेदी इतर देशाकडून जर केली तर त्याला इम्पोर्ट ट्रेड असं म्हणतात. म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी ही इतर देशाकडून होते. नेक्स्ट एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेड मीन्स व्हॉट? व्हेन गुड्स अँड सर्व्हिस आर सोल्ड टू फॉरेन बायर्स देन इट इज कॉल्ड ॲज एक्सपोर्ट ट्रेड. निर्यात व्यापार. निर्यात व्यापार कशाला म्हटलं जातं की जे काही वस्तू आणि सेवा आहे त्या वस्तू आणि सेवा काय केल्या जातात विदेशामध्ये विकल्या जातात तर त्यालाच निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. नेक्स्ट ऑफ इंटरपोर्ट ट्रेड. इंटरपोर्ट ट्रेड इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेड. इट इन्व्हॉल्व्स importing the goods from one country and reselling these goods to another country.
For example, an Indian seller importing goods from Japan and re-exporting same goods to Africa. इंटरपोर्टेड म्हणजेच पुनर्निर्यात व्यापार. काय केला जातं पुनर्निर्यात व्यापारामध्ये की एका देशाकडून ती वस्तू काय केली ती इम्पोर्ट केली जाते आणि इम्पोर्ट केल्यानंतरला त्या वस्तूवरती थोडीशी काय करायची प्रोसेस करायची आहे आणि तीच प्रोसेस केलेली वस्तू पुन्हा दुसऱ्या देशाला काय करायची एक्सपोर्ट करायची आहे. हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय इंटरपोर्ट ट्रेड. नेक्स्ट पॉईंट्स ऑफ ऑक्सिलरीज टू ट्रेड. ऑक्सिलरीज टू ट्रेड मीन्स व्यावसायिक सेवा किंवा त्याला आनुषंगिक सेवा असं म्हटलं जातं. ऑल दस ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिटेट्स स्मूथ फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग centers to the consumption centers are called aids to trade or auxiliaries to trade. These activities play supportive role. They help in removing hindrances which arise during the productions and distributions of goods and service. So these following are the various auxiliaries to trade. So this auxiliary trade means provided different service for this commerce or trade. So this first of this transport. The goods are produced at one place, but they are demanded over a wide area. So goods are to be sent to different places where they are demanded. Modes of transport facilitate movement of man and materials from one place to another. So ते ट्रान्सपोर्ट मीन्स वाहतूक व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची असणारी ही फॅसिलिटीज आहे की ज्यावेळेस आपण एखादी वस्तू म्हणजे एखादा उद्योग आहे प्रोड्युसर आहे तो प्रोड्युसर ज्यावेळेस ते उत्पादन तयार करतो ते उत्पादन तयार केल्यानंतरला ते तयार झालेलं उत्पादित माल हे त्या कंपनीमध्ये तसंच असतं. ते ग्राहकापर्यंत किंवा जे काही होलसेलर आहे किंवा रिटेलर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते काम कोण करत असतं ट्रान्सपोर्ट करत असतो. त्यामुळे ही सगळ्यात फॅसिलिटी फार महत्त्वाची आहे की ते तयार झालेलं मटेरियल हे काय त्या रिटेलरपर्यंत किंवा होलसेलरमध्ये पोचणं गरजेचं आहे. नेक्स्ट वेअरहाऊसिंग. There is a gap between productions and consumptions. Certain goods are produced throughout the year but consumed only in the particular part of the year and vice versa. In the area of mass production, storage is indispensable. The goods should be stored carefully from the time they are produced till the time they are sold. Specially arrangement must be made to prevent the loss or damage. So this warehousing are also called is godown. तर गोडाऊन आपल्या सगळ्यांना शब्द परिचित आहे. गोडाऊन म्हणजेच काय की जे काय साठवणगृह आहेत त्या साठवणगृहांचा वापर आपल्याला करावा लागतो. म्हणजेच काय सुरुवातीलाच म्हटलं आहे देर इज अ गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. म्हणजे प्रोडक्शन तयार झालेलं आहे आणि प्रोडक्शन तयार झाल्यानंतर ते आता खरेदीसाठी पाठवायचं आहे. मात्र ते तयार झाल्या ते खरेदीला म्हणजे ते कस्टमरच्या हातात पडत नाही. तर ती मधला जो कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत ती वस्तू ते उत्पादन व्यवस्थित साठवून ठेवणं फार गरजेचं आहे. मग ते साठवून ठेवण्याचं काम कोण करत असतं तर वेअरहाऊस करत असतात. मग ते वेअरहाऊसिंगची सुद्धा काम तितकंच महत्त्वाचं आहे. तर तीसुद्धा फॅसिलिटी तयार करून देणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन ऑफ दिस इन्शुरन्स. There are various risks involved in the business. The goods may be destroyed while in production process or in transit due to accidents or in storage due to fire or theft. So this insurance means विमा. आता इन्शुरन्सचा वापर कशासाठी केला जातो सुरुवातीला म्हटलं की देअर इज व्हेरियस रिस्क इन्व्हॉल्व इन दिस बिझनेस. सो दिस रिस्क व्यवसाय करत म्हटला की त्याच्यामध्ये जोखीम सगळ्यात जोखीम ही आपल्याला निर्माण होण्याची शक्यता असते. आता जोखीममध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश केला जातो की ते जे काही उत्पादन तयार झालं ते डेस्ट्रॉयड होणं ते आगीमध्ये नष्ट होत असेल. त्याचबरोबर थेफ्ट असेल चोरी होणं असेल
या सगळ्या गोष्टीमुळे तो व्यवसायाला आपल्याला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार असतो. मग ही जी काही रिस्क आहे, ही काही जोखीम आहे, ती जोखीम जर भरून काढायची असेल तर ते भरून काढण्याचं काम कोण करत असतं तर इन्शुरन्स किंवा विमा करत असतात. तर विमा जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय केलं जातं की ज्यावेळेस आपलं उत्पादन आपण करतो त्यावेळेस उत्पादनाचा काय केला तो इन्शुरन्स काढला जातो आणि जेव्हा त्याला तो डिस्ट्रॉयड होत असेल तर डिस्ट्रॉय झाल्यानंतर त्याला इन्शुरन्स कंपनी काय करते तुम्हाला त्याची जो लॉस आहे तो लॉस भरून देत असते. मग ती सुद्धा फॅसिलिटी आपल्या व्यवसायासाठी उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन ऑफ दिस बँकिंग. We require money to start the business and to run it smoothly. Banks supply money. Adequate funds can be obtained from the bank. Bank provide loans, overdraft, cash credit, etc. to businessmen. So this provided of this money from this bank. व्यवसायाला जो काही पैसा आवश्यक आहे किंवा फायनान्स आवश्यक आहे तो फायनान्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असते बँकिंग फॅसिलिटीज किंवा बँक करत असते. मग यामध्ये द बँक प्रोव्हाइड लोन्स. बँक काय करत असते लोन प्रोव्हाइड करते, कर्ज देत असते. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजेच एखाद्या वेळेस आपला जे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी फक्त ही करंट अकाउंट होल्डर्सना दिली जाते. म्हणजेच करंट अकाउंट हे फक्त जे काही उद्योजक आहेत त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केलं जातं की ज्यावेळेस त्यांना अतिरिक्त ज्यावेळेस पैशाची गरज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचे 10 लाख आहेत, त्यांना 12 लाखाची गरज आहे, तर बँक त्यांना एक्स्ट्रा जे काही 2 लाख आहेत ती 2 लाख त्यांना काय करते पेड करते, देते आणि ते 2 लाख नंतर त्यांच्याकडे वसूल करते. त्याला तो ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हटलं जातं. तर ती एक फॅसिलिटी त्यांना दिली जाते. त्यानंतर कॅश क्रेडिट, रोख स्वरूपामध्ये त्यांना कॅश उपलब्ध करून देते. या सगळ्या गोष्टींची उपलब्ध आहे बँकेकडून करून देऊन ते फायनान्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घेऊ शकतात. नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हर्टायझिंग. Advertising is an effective aid in selling the goods. The producer communicates all information about goods and service to create a strong desire in consumer to buy the products. It can be carried in different way. It can be indoor and outdoor. Communicating with the people when they are in their home is called indoor advertising. For example, newspaper, radio, TV, etc. Communicating with people when they go out from their home is called as outdoor advertising. For example, poster, hoardings, ad, prominent place, neon sign board, etc. ॲडव्हर्टायझिंग ही जाहिरात. आता जाहिरात आपण पाहतो की सगळ्यात उत्पादन झाल्यानंतरला किंवा ते उत्पादन ग्राहकाच्या हातामध्ये पडेपर्यंत ते जे मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती केली जाते. म्हणजे जाहिरात करत असताना त्या जाहिरातीच्या आपण 2 विभागणी केल्या आहेत. एक इंडोर जाहिरात, इंडोर ॲडव्हर्टायझिंग अँड आउटडोर ॲडव्हर्टायझिंग. जे अंतर्गत जाहिरात आणि बहिर्गत जाहिरात आपण त्याला असं म्हणू शकतो. मग अंतर्गत जाहिरातीमध्ये काय की आपण त्या घरी बसल्या ती जाहिरात पाहू शकतो. मग त्याचे वेगवेगळे सोर्स आहेत. मग त्यामध्ये टी व्ही आहे, त्यानंतर न्यूजपेपर आहेत, रेडिओ आहे. याच्या माध्यमातून घरी बसल्या ती काय करू शकतो जाहिरात ती पाहू शकतो. म्हणजे घरी बसून ते आपण जाहिराती ते पाहून त्यानुसार आपण काय करू शकतो वस्तू आपल्याला हवी की नाही ती आपण ठरवू शकतो. त्याचबरोबर बहिर्गतसुद्धा जाहिराती केल्या जातात. मग ते होर्डिंग्स लावले जातात, पोस्टर्स तयार केले जातात. त्याच्याद्वारे या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर त्या जाहिराती केल्या जातात. मग त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती करून त्यातून काय केलं जातं की ग्राहकांपर्यंत वस्तू पोचवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीची शक्यता निर्माण करून घेतली जाते. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ मर्चंटाईल एजंट्स. Customers are scattered over a very wide area. It is not possible for seller to contact the consumers. This difficulty is solved by mercantile agents. They bridge the gap between buyer and seller. Brokers, estate agents, etc. are some examples of mercantile agents. So this mercantile agents means त्याला व्यापारी अभिकर्ते असं म्हणतात.
सो दिस फर्स्ट स्टार्टिंगलाच म्हणलेलं आहे, कस्टमर्स आर स्कॅटर्ड ओव्हर अ व्हेरी वाईड एरिया. ग्राहक हा काय झाला असतो, पूर्णपणे सगळीकडे विखुरलेला असतो आणि अशा विखुरल्या ग्राहकापर्यंत पोहोचणं त्या कंपनी किंवा जो काही मॅन्युफॅक्चरर आहे, प्रोड्युसर आहे, त्याला तेवढं शक्य होत नाही. मग या सगळ्यांपर्यंत, या सगळ्या कस्टमरपर्यंत पोहोचण्याचं काम हे कोण करत असतं, तर मर्चंडाइज एजंट जे व्यापारी अभिकर्ते आहेत ते या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. मग ते त्यांच्यामध्ये ब्रोकर्स येतात, इस्टेट एजंट येतात. हे जे ब्रोकर्स आहेत किंवा इस्टेट एजंट आहेत ते काय करतात की जो काय बायर आहे, सॉरी सेलर आहे, त्या सेलर आणि बायर या दोघांमध्ये दुवा साधून या दोघांमधला जो काही गॅप आहे तो गॅप पूर्ण करून त्या वस्तू डायरेक्ट कंझ्युमरपर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मर्चंडाइज एजंट करत असतात. नेक्स्ट पॉईंट नंबर 7, कम्युनिकेशन. In today's world, there is information explosions. The information has to be communicated. There is a need of communication facilitating the traders, producers, and consumers. For example, information with one another. Various means of communication, such as cell phones, postal service, emails, etc., are made available. सो दिस कम्युनिकेशन मीन्स संदेशवहन. सध्या आपण पाहतो की सध्या सगळ्याच बाबतीमध्ये जे काही संदेशवहन आहे, म्हणजे कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन सगळीकडे होणं तितकंच परिणामकारक आहे. कारण कम्युनिकेशनशिवाय कुठल्याही गोष्टी आपण परिपूर्ण करू शकत नाहीत. मग त्यामध्ये जे काही सेलर्स आहेत, त्यांच्यामध्ये असे जे प्रोड्युसर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, त्याचबरोबर कंझ्युमर ग्राहक आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं संदेशवहन असणं किंवा त्या कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे. मग ते कम्युनिकेशन जर झालं तरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग होऊ शकते. त्याचबरोबर काय ते उत्पादन, त्या जो काही हे आहे प्रोड्युसर आहे, त्याला उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य होणार आहे. मग ते कम्युनिकेशनसाठी वेगळ्या साधनांचा वापर केला. मग त्यामध्ये सेलफोन्स आहे, त्यानंतर पोस्टल सर्व्हिस आहेत, ईमेल्स आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून कम्युनिकेशन साधण्याचं काम कंपनीमध्ये केलं जातं. थँक्यू.